सकाळी उठल्या उठल्या हेवी फील होतं, प्रेशर येते ना, अख्खा दिवस लगेच जातो. व्हॉट इफ आय से हा प्रॉब्लेम तुमच्या बॉडीचा नसून तुमच्या दिनचर्येचा आहे. आणि त्यासाठी आपण घेऊन येतो दिनचर्या सिरीज आणि हा आहे एपिसोड 1. सो सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्ताला उठणे. आयुर्वेद सांगतं ब्राह्मी मुहूर्ते उत्तिष्ठ ते स्वास्थ्य रक्षार्थम आयुष्य. घाबरू नका, एकदम सिंपल मिनिंग आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ब्रह्ममुहूर्ताला उठलं पाहिजे. पण हा मुहूर्त नेमका कधी चालू होतो, तर तो सूर्योदयापूर्वी सुमारे 1.5 तास आधी चालू होतो. सो ऑब्व्हियसली सीझन वाईज ब्रह्ममुहूर्त देखील वेगवेगळा असतो. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न, इतक्या लवकर उठायचंच कशाला? आयुर्वेद म्हणतं हा वेळ माइंड शांत, गट ऍक्टिव्ह आणि बॉडी डिटॉक्स मोडमध्ये असतं. बट डोंट वरी, 96 मिनिट जरी नाही जमले तरी चालेल. मिनिमम 15 to 20 मिनिट्स आधी जरी तुम्ही उठलात तरी तुम्हाला याचा 50% फायदा नक्की मिळेल आणि तुम्हाला मिनिमम 30% तुमच्या माइंडची डिसिजन मेकिंग कपॅसिटी इम्प्रूव्ह झालेली नक्की जाणवेल. दुसरी स्टेप, मला विसर्जन. उठल्या उठल्या आधी टॉयलेटला पळायचं आणि मगच ब्रशला हात लावायचा. का? कारण आयुर्वेद सांगतं अपान वायू हा एक्सक्रिशन म्हणजेच मलविसर्जनाचा बॉस आहे. याची प्राकृत गती आहे डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे अधोगती, आणि ती डिस्टर्ब होते जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या दात घासलात किंवा जेव्हा निर्लेखन केलं. आणि रिझल्ट, प्रेशर बिल्डअप होत नाही, पोट साफ होत नाही, कॉन्स्टिपेशन आणि अख्खा दिवस गोंधळलेला. सो फर्स्ट टॉयलेट देन ब्रशिंग. वॉन्ट टू नो फर्दर स्टेप? वेट फॉर एपिसोड 2.